राम शेतकरी मित्र, मी तुमचा मित्र शेतकरी मित्र दौलत बारापात्री यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. मित्र आता आलो मी फवारणी मारायला तुरीवर. आता एका सावी फवारणी होईल काय की धुईने सगळी वाट लावली. हे धुयार पडते म्हणजे धुके हे कोटं कोटं एक एक फूल लागलं. आता तुरी आहे तर कशा घरी होतीला खायला. पब्लिकला विकायचा जनतेला विकायचा मी विचारच नाही केला. मायापुरती मी तूर टाकली घरी परिवारापुरती आणि तिला आणतो कसंही करून फवारणी मारून थोडीशी धुई कमी व्हावं मग 100% आणतो. आता मी आलो त्याला फवारणी माराय तुरीला. आता लोकाला वाटते बस शेतकऱ्याला खूप उरते, शेतकऱ्याला काही भाकरी उरणार. आता भरायला पंपात पाणी कसं आहे, पंपात पाणी भरायच लागते बाप्पा. पंप मारायचा म्हणल्यानं पंपात पाणी भरायला लागते. त्यामुळं मला मी आता पाणी भरायला. आता पहा तुम्ही, मी एकाच पंपाचं औषधी आणलं, एकाच पंपाचं आणलं, एकच पंप टाकणार. एका पंपात आपली तूर 5-6 ओळी होतात. असं इमेबॅक्टिन टाकणं. आता इमेबॅक्टिन माराच लागते कारण आळी सतवतेच. आबाळ आलं की आळीला जोर आलाच समजायचं. त्यामुळे इमेबॅक्टिन हे बेंझोएट टाकणे बस झालं. आणि आपलं हे बॉन्ड जेणेकरून फूल पातळ चांगलं फूल यावं, तुरीला फुलोरा चांगला यावं, तुरीला माल चांगला लागावा म्हणून हे 50 ml बॉन्ड आपलं बॉन्ड टाकणार. आणि पाहता आता रिझल्ट. हे धुई कमी झाल्याशिवाय तूर काय चांगली पिकत नाही. त्यामुळं परेशानी जास्त करायची नाही, जास्त महागाच्या फवारण्या मारायच्या नाही. उगं काहीतरी आपलं थोडंफार मारायचं आणि बिंदास मोकळं व्हायचं. ठीक आहे मित्रो, कसं आहे माहिती आहे का, करायचं लागतेच मेहनत. आपण शेतकरी आहो, शेतकऱ्याला मेहनत करावंच लागते. त्यासाठी बस झाला. आता तुम्हाला 2 गोष्टी बोललो. आता पंप मारू द्या, ठेवतो आता.